नमस्कार, एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहर्ष स्वागत आहे। सोशल मीडियावर आदिवासी महिलांबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करणाऱ्या तरुणांवर अॅट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करा। आदिवासी महिलांबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर करून सोशल मीडियावर व्हिडिओ टाकणाऱ्या तरुणांवर अॅट्रॉसिटी ॲक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यासंदर्भात पुसद शहर पोलीस स्टेशन येथे मोठ्या संख्येने आदिवासी महिला भगिनींनी निवेदन सादर केले आहे। यावेळी सौ वर्षाताई माधव वैद्य, डॉक्टर सौ आरतीताई फुफाटे, श्रीमती आशाताई पांडे व इतर आदिवासी महिला भगिनींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले। आज पुसद तालुक्यामध्ये सर्व आदिवासी महिला काल व्हिडिओमध्ये ज्या मुलांनी अक्षरपार्ह जे बोलणं केलेलं आहे आणि त्या मुलांनी हावभाव करून ज्या पद्धतीने आदिवासी महिलांना टार्गेट करून बोललेलं आहे, कुठल्याही महिलेला असं बोलणं अपमानास्पद आणि विकृत मानसिकतेचा तो मुलगा असा वाटत आहे आणि त्या विकृत मानसिकतेच्या मुलांना त्वरित अटक करून त्यांच्यावर कारवाई व्हावी आणि त्याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट, कारण त्यांनी शब्द वापरलेल्या आदिवासी महिला म्हणून तो शब्द फार चुकीचा आहे आणि पॉक्सो कारवाई होत असेल तर ती पॉक्सो कारवाई सुद्धा घेण्यात यावी। कारण कुठल्याही महिलांचा, आदिवासी महिला असतील त्यांचं अस्तित्व, स्वाभिमान ह्या काही गोष्टी आहेत आणि अशा गोष्टीला जर कुठे ठेच पोहोचत असेल तर आम्ही सगळ्या आदिवासी महिला एकजुटीने त्या गोष्टीला विरोध करण्यास तयारीत आहोत। ती ताकद आहे, ते लढा द्यायला आम्ही सगळेजण सज्ज आहोत। आमची एवढीच अपेक्षा आहे, पोलीस कारवाई लवकरात मला वाटतं की त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, कारवाई होत आहे, पण ती कारवाई आम्हाला अॅट्रॉसिटी होणं फार आणि फार आवश्यकता आहे आणि त्या गोष्टीसाठी मी सुद्धा पाठपुरावा 100% करणार आहे आणि मी सगळ्या सोबत महिलांच्या बद्दल ज्या काही गोष्टी विरोधात घडत असतील त्या मुलांवर, त्या महिला पण एक बोललेली घाणेरड्या पद्धतीने त्या मुलांना प्रोत्साहित करत आहे, तर त्या महिलेला सुद्धा अटक व्हावी अशी आमची भूमिका आहे आणि ती सुद्धा झाली पाहिजे असं आम्हाला वाटतं। या पद्धतीने आज पुसद तालुक्यातील सगळ्या महिला आदिवासी महिला इथे उपस्थित झालेल्या आहे पोलीस स्टेशन, शहर पोलीस स्टेशन पुसदमध्ये। माझं नाव वर्षा माधव वैद्य। आज आम्ही आदिवासी महिला, सर्व आदिवासी महिला पुसद पोलीस स्टेशनच्या पुढे आहोत, निवेदन द्यायला आलेलो आहोत आम्ही ते। कारण 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला, 2 मुलांनी व्हिडिओ व्हायरल केला, त्याच्यामध्ये अश्लील शिवीगाळ केलेली आहे अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये। त्याच्यामुळे आमच्या सर्व आदिवासी महिलांच्या भावना दुखावल्या आहेत। आता आम्ही पोलीस स्टेशनला अॅट्रॉसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल करावा याच्यासाठी निवेदन दिलेलं आहे। जर याने 24 तासाच्या आत गुन्हा दाखल नाही केला तर परत आम्ही तीव्र आंदोलन करू आणि रस्त्यावर उतरू। कारण एकदा आरक्षणावर त्यांनी मोर्चे काढतात, आमच्या लोकांना जागोजागी अश्लील शब्दामध्ये बोलत आहेत, शक्य झाले का अशा वेगवेगळ्या रूपामध्ये, आणि ते धाराशिवची महिला ती सुद्धा अतिशय घाणेरड्या शब्दामध्ये बोलते। म्हणून आदिवासी महिलांच्या भावना दुखवल्या त्या आणि हे रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि पुढे आम्ही तीव्र आंदोलन करू आणि या सरकारला याचा जॉब विचारल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार, जय बिरसा, जय भीम। आज जे आमच्या आदिवासी महिलांबद्दलचा जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे बंजारा समाजातील मुलांनी, त्याच्याबद्दल आमच्या मनात म्हणजे असा आक्रोश निर्माण झालेला आहे की अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे, अश्लील भाषेत तो अक्षरशः बोलत आहे, आमच्या भावना दुखवत आहे। त्यांना आरक्षण ST समाजामध्ये पाहिजे आहे आणि ते पाहिजे असल्यामुळे पण आम्हाला टार्गेट, आमच्या आदिवासी महिलांना का टार्गेट करत आहे असा मला त्यांना प्रश्न विचारायचा आहे की महिलांना तुम्ही टार्गेट का करत आहे? तुम्हाला आरक्षण पाहिजे तर आरक्षणाची मागणी तुम्ही इतरत्र का सरकारला करा, यामध्ये आदिवासी महिलांना मध्ये आणू नये। मी त्यांना हात जोडून विनंती करते की तुम्हाला आरक्षण पाहिजे तर तुम्ही तिथे दिल्लीपर्यंत भांडा, पण आमच्या आदिवासी बहीण भावाला, आमच्या मातेला, आमच्या भगिनीला तुम्ही अशा प्रकारे अश्लील व्हिडिओ करणं बंद करा आणि अशा प्रकारचा जो वाद यांनी उफाळून दिलेला आहे त्या सरकारचा पण मी जाहीर निषेध करते। आणि यापुढे जर याच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट नुसार जितके काही व्हिडिओ आलेले आहेत, धाराशिवमधून आले आहे, प्रत्येक वेगवेगळ्या भागातून व्हिडिओ व्हायरल करत आहेत, अशांना आळा बसला पाहिजे आणि आमचे तीव्र असं आंदोलन आम्ही उभं करू। आणि याच्या पुढे या मुद्द्यावर जर आमच्या आदिवासी भावना जर यांनी भडकवल्या तर आदिवासी हा चूप बसणार नाही आणि याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू आणि यांना
धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही एवढं मी सांगू पाहते। आणि त्याचबरोबर पोलीस स्टेशनला पण विनंती करत आहे की आज आम्ही शहर पोलीस स्टेशनला इथे निवेदन दिलेलं आहे की अॅट्रॉसिटी ॲक्ट लागू झाला पाहिजे आणि हे कायद्याने त्यांच्यावर आळा बसवला पाहिजे। जर यापुढे जर पोलीस स्टेशनने पण आमचं मागणं जर म्हणजे लक्ष नाही दिलं आमच्याकडे तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। धन्यवाद। बातमीला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।